नमस्कार स्वामी भक्तांनो, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण एक सुंदर असा अनुभव बघणार आहोत। हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे, कारण आपल्या नशिबात जे नसतं ते गाणगापूर येथे जाऊन गुरुचरित्र पारायण केल्याने आपल्या नशिबात येत असतं आणि आपल्याला ती गोष्ट मिळत असते। त्यामुळे प्रत्येक भाविक भक्ताचा अट्टाहास असतो की गाणगापूर येथे एक तरी गुरुचरित्र पारायण करावं। या ताईं देखील असंच काही करत होत्या। या ताईंचा जे नशिबात नव्हतं ते देखील त्यांना कशा प्रकारे मिळालं, चला तर मग त्यांच्या शब्दात आपण बघूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताईंतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, मी स्वामींची खूप मोठी भक्त नाही किंवा खूप मोठी साधकी नाही, पण स्वामींची जशी जमेल तशी मी सेवा करत होती। मी लग्नाच्या अगोदर स्वामी सेवेत होती, म्हणजे कधीतरी मठात मी जात असायची, स्वामींची थोडीफार सेवा मी करत असायची। त्यानंतर माझे लग्न झाले। लग्न झाल्यानंतर सर्व सुख होतं, संपत्ती होती, सर्व काही होतं, मिस्टरही खूप चांगले, घरचे लोकही चांगले, खूप सारं काही होतं। पण माझ्या लग्नाला आता जवळपास 5-6 वर्ष होऊन गेले, पण मला काही आई बनण्याचं सुख मिळत नव्हतं। हे दुःख एक आईच जाणू शकते की जी आई बनू शकत नाही। किती दुःख असतं तिच्या मनाला। एखाद्याचं लेकरू बघितलं की असं वाटतं की आपण कधी आई होणार आहे, मला बाळ कधी आई म्हणून हाक मारणार आहे, माझी ही इच्छा कधी पूर्ण होणार आहे। एक स्त्री जेव्हा आई बनते तेव्हा तिचं मातृत्व हे खूप वेगळं असतं। हे मला अनुभवायचं होतं, मला देखील आई बनायचं होतं। मी नाना प्रकार उपाय करत होते, डॉक्टरांच्या सर्व ट्रीटमेंट झाल्या, आम्ही मुंबईला देखील जाऊन आलो, जो डॉक्टर नाही तो डॉक्टर आम्ही केला, पण कुठेही फरक पडत नव्हता। डॉक्टर साफ सांगायचे की तुम्ही आई बनू शकत नाही, तुमच्या काहीतरी प्रॉब्लेम आहे असं ते सांगत होते। आणि आम्हाला वाटायचं की नाही, मला होईल। माझे मिस्टर म्हणायचे की आपल्याला नाही झालं तरी दत्तक घेऊ, पण मला नाही, मला आईच बनायचं होतं, मला ते सुख अनुभवायचं होतं। 9 महिने मला माझ्या बाळाला माझ्या जवळ ठेवायचं होतं, मला हे करायचं होतं। त्याच दरम्यान माझी एक मैत्रीण आहे, तिने मला स्वामी सेवेविषयी सांगितलं की ती म्हणे तू स्वामींची सेवा कर बघ, अशक्य असणारी गोष्ट स्वामी तुझ्या आयुष्यात शक्य करतील। तू फक्त श्रद्धाभावाने मनापासून स्वामींची खूप सेवा कर, जेवढी जमेल तेवढी सेवा कर, कोणाला काहीच विचारू नको, तुला जी सेवा वाटेल ती कर। स्वामी चरित्राचे पारायण कर, गुरुचरित्राचे पारायण कर, नवनाथ पारायण कर, श्रीपाद श्रीवल्लभ पारायण कर, तुला जे वाटेल ते कर म्हणे। तिने मला असं सांगितलं। मग मी मिस्टरांना सांगितलं, आपण आता शेवटचा पर्याय म्हणून स्वामी महाराजांकडे जाऊया, त्यांची सेवा करूया। आणि मग मी आणि मिस्टर दर गुरुवारी मठामध्ये जाऊ लागलो आरतीसाठी। आणि तेथील जे ज्येष्ठ सेवेकरी आहे तेथे आम्ही प्रश्न उत्तर केले। त्यांनी आम्हाला गुरुचरित्र पारायण सांगितले, पण त्यांनी आम्हाला एक सांगितलं की तुम्ही 7 गुरुचरित्र पारायण करा, पण एक आहे म्हणे, तुम्ही जर घरी करण्यापेक्षा जर गाणगापूर येथे जाऊन गुरुचरित्र पारायण केले ना तर तुमची इच्छा 100% पूर्ण होणार म्हणजे होणार। बघा म्हणे, तुम्ही अनुभव घेऊन बघा। आता आम्हाला तर बाळ पाहिजेच होतं। मी अठ्ठाला पेटली की नाही, मला गाणगापूर येथेच जाऊन गुरुचरित्र पारायण करायचं। मी सर्व नेम धरेन, सर्व काही पाळेन, सर्व करेन, मनापासून श्रद्धेने करेन, देवाला देखील माझी इच्छा ही पूर्ण करावीच लागणार, असं मी मिस्टरांना म्हणले। आणि मिस्टर आणि मी दोघेजण सुट्ट्या घेऊन गाणगापूर येथे गेलो। आम्ही आता 7 पारायण करणार होतो, महिनाभर तिथेच राहणार होतो। मग आमचा दिनक्रम चालू झाला, तेथील सर्व काही आम्ही विचारून घेतलं, कसं असतं काय असतं। मग आम्हाला कळालं की इथे राहण्याची सोय असते आणि येथे माधुकरी मागून आपल्याला जगावं लागतं। संगमावरती स्नान करायचं, त्यानंतर 12 वाजता मधुकरी मागायची, त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह करायचा आणि येथे राहून पारायण करायचे, भूमीवरती झोपायचं, असं करायचं। मग आम्ही तसंच केलं, दोघीही पाठीत जायचो, संगमावरती स्नान करायचो,
त्यानंतर स्नान केल्यानंतर आम्ही गुरुचरित्र पारायणाला बसायचो. माझे मिस्टर वेगळे बसले होते आणि मी वेगळे, असे आमचे दोघांचेही पारायण हे सुरू झाले. पारायण करताना एकाग्रचित्तेने मी खूप आकंताने, माझ्या जीवाच्या तळमळीने मी ते पारायण करत होती, कारण मला आई बनायचं होतं. मी खूप श्रद्धेने ते पारायण करत होती. ज्यावेळेस गंगाबाईचा अध्याय यायचा आणि ती आई बनली, तिला रजस्वाला देखील येत नव्हतं, त्यावेळेस ती आई बनली. हा चमत्कार, हा आश्चर्य पाहून मनामध्ये वाटायचं की नाही, मी देखील आई बनणार. ही बनू शकते तर मी का बरं नाही. दत्त महाराज माझी इच्छा पूर्ण करणार, स्वामी पूर्ण करणार, असं मी म्हणायचे. आणि आम्ही आरतीला वगैरे जायचं. ते दिवस मी कधीही विसरू शकणार नाही. खूप छान वाटायचं, खूप प्रसन्न. अगदी मी पूर्ण संसार विसरून गेली होती. घरी कोणी आहे की काय आहे, आमचं काही राहिलं का काम, आम्ही दोघेही एकाग्रचित्तेने तिथे खूप रमलो होतो. खूप छान वाटत होतं. आणि आमचे 7 पारण हे खूप छान संपन्न झाले. खूप छान प्रचितीही येत होती. खूप छान वाटत होतं. त्यानंतर आम्ही घरी आलो. पारायण वगैरे झाले, घरी आलो. आता घरी आल्यानंतर 1च महिना झाला, म्हणजे मला MC रेग्युलर येत नव्हती. त्यामुळे असं काही वाटतच नव्हतं. दरवेळेस असं वाटायचं की नाही, तिथून आल्यानंतर मला MCच आली नाही. नंतर 2 महिने झाले. 2 महिन्यानंतर सहज चेक केलं तर पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. त्यावेळेस आमचा आनंद गगनात मावत नव्हता. इतका प्रचंड आनंद घरच्यांना सर्वांना भरभरून आला. गाणगापूर येथे केलेल्या पारायणाचा प्रसाद मला मिळाला होता. आता मी खरंच आई बनले होते. ते सुख मी कधीही विसरू शकणार नाही. त्यानंतर 9 महिने माझं बाळ हे खूप छान होतं. सर्व रिपोर्ट हे नॉर्मल होते. सर्व काही होतं. माझं कारण वयही भरपूर झालेलं होतं. त्यामुळे असं वाटत होतं की बाळ अपंग होतं का, काही होतं का, पण नाही. सोनोग्राफीमध्ये तर काही दिसत नव्हतं, पण महाराजांवरती विश्वास होता. तिथे पारायणाचा माझ्यावरती जी पॉझिटिव्ह एनर्जी होती ती अजूनही होती. त्यानंतर माझी प्रस्तुती झाली आणि मला एक सुंदर कन्यारत्न प्राप्त झालं. हे कन्यारत्न जेव्हा मी बघितलं तेव्हा मला खूप छान वाटलं. सर्वजण खूप आनंदित झाले. त्यानंतर मी पुन्हा कधीही मला परत प्रेग्नेन्सी राहिली नाही. माझी मुलगी आता खूप मोठी झाली आहे. खरंच गाणगापूरमध्ये केलेल्या पारायणाचं फळ मिळतं म्हणजे मिळतं 100%. फक्त श्रद्धाभावाने तेथे जाऊन पारायण करायचं. कुठलीही इच्छा असो, काही असो, कुठलीही अडचण असो, फक्त तिथे राहण्याची आणि तिथे राहून पारायण करण्याची इच्छाशक्ती असेल ना, सर्व काही होतं म्हणजे होतं. ज्यांना कुणाला अडचण असेल, ज्यांना कुणाला अशी समस्या असेल, त्यांनी खरंच जावं आणि आपलं जे आई बनण्याचं सुख आहे तिथे जाऊन नक्की घ्यावं. माझ्यासारख्या ज्या कोणी माझ्या बहिणी असेल त्यांनी हे करावं, यासाठी आज मी हा अनुभव शेअर करत आहे. स्वामी भक्तांनो, खरंच खूप सुंदर आहे. मला असा आलेला हा अनुभव होता. तुम्हाला माझा हा अनुभव कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये कळवा. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, खूप छान अनुभव होता ताई. खरंच अंगावरती शहारे उभे राहिले. किती तुमची दृढ इच्छा, किती तुमच्या इच्छाशक्तीमुळे तुम्ही आज आई बनल्या आहात. खूप छान आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. ज्या स्वामी भक्तांना आपला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा. श्री स्वामी समर्थ.